हे गाईज, सो आज आहे आपला दिवस चौथा 30 डेज फूड चॅलेंजमधला. सो जेवढं काही उरलेलं अन्न होतं फ्रीजमध्ये, सो त्याचा उपयोग करून मी आजचा जेवणाचा मेन्यू ठरवलेला होता. सो कालची पुदिनाची चटणी उरली होती, फ्रीजमध्ये एक्सपायर झालेलं दूध होतं. सो म्हटलं असं पण मार्केटमध्ये काही फ्रेश दुधाचं पनीर नाही बनवत. सो मीही पनीर बनवायला घेतलेलं होतं. एक कालच एक्सपायर झालेलं दूध होतं आणि 1-2 दिवस आधी. सो एकीकडे पनीर सेट करायला ठेवलेलं होतं आणि साईड बाय साईड मी पनीरचा मसाला बनवायला घेतलेला होता. सो इन शॉर्ट मी पनीर टिक्का बनवत होती आणि बघू शकता की फक्त 15 मिनटामध्येच मी यूज करायला घेतलेलं होतं पनीर. त्यामुळे प्रॉपर सेट नव्हतं झालेला. तुम्ही पाऊण तास ठेवू शकता प्रॉपर सेट होण्यासाठी, पण मला घाई होती. सो मी तेलासोबत बटरसुद्धा घेतलेलं होतं आणि जसं मी म्हणाली की पनीर सेट नव्हतं झालेला. सो मी आधी सॉटे करून घेतला, मग मसाला टाकला, थोडंसं चीज, कोथिंबीर आणि पाणीपुरी बनवलेली त्याचा रगडा, पाणीपुरीचं पाणी उरलेलं होतं म्हणून पुऱ्यासुद्धा तळून घेतलेल्या होत्या. सो असा कैसा आजचा मेन्यू होता. कोण कोण असं करतं?